हेलो गाइज, वेलकम बैक टू द न्यू फ्रेश व्लॉग. मैं हूँ आप सभी का अपना रोहित. आता चाललो आहे गाईज आम्ही सिंहगडला. तर बघू आता निघायला तर लय लेट झाला आहे. ह्याच्यामुळे लेट झाला आहे निघायला. आता बघू लेट झाला. ट्रेकिंग तर करायची ना आम्हाला. डायरेक्ट गाडीवर जाऊ, नाही तर बघू ट्रेकिंगचं कसं काय विषय होतं. तुम्हाला सगळं दाखवतो. स्टेट सोबत राहा आमच्या. ठीक आहे गाईज. आता आम्ही कोंडव्यात आहे काही. आता कोंडव्यात आहे आम्ही. बघू आता लय लेट झालं. लेट ह्या एका माणसामुळे लेट झाला. आम्ही 6 वाजल्यापासून निघालोय. बट हा आत्ता उठला. आम्ही तिथे घरी गेलो आणि त्यानंतर उठला बादशासारखा. आंघोळ बिंघोळ केली आणि नाश्ता वगैरे केला ह्याच्याच घरी आणि आता निघालोय. आता बघू किती वाजेपर्यंत बघतो. वाटतं इकडे काय माहिती का उठवलं. आम्ही आलं म्हणून उठवले, कशामुळे उठवले काय माहिती. तरी पण आहे त्याला बऱ्यापैकी. बघू येताना आम्ही थांबणारच आहे इथं. येताना थांबणारच आहे. आमची एक मैत्रीण अजून येणार आहे येताना फोटोशूटला, साहिल म्हणून. तिला जरा मेकअपला आता टाईम लागतो म्हणून तिला नाही घेतली. तर आम्हाला ट्रेकिंगला पुढे लेट होईल. चालतंय आता भेटू डायरेक्ट सिंहगडवर. बाय. बाई यांना ट्रेकिंग करायचं जीवावर आलंय म्हणून चाले डायरेक्ट स्कूटीवर जाते वरती डायरेक्ट. त्यांना बोलू ट्रेकिंग करू पण हा बोलते 2 तास लागतील यायला. जाऊ दे नाही ना बोलते ट्रेकिंग नाही परत 50 रुपये घालू दे रोहितने आमचं. बोललं काय आता ट्रेकिंगला दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे. चला आता आलो आम्ही पायथ्याशी. पायथ्याशी नाही अजून आता चढतोय. नाही 7 किलोमीटर. अजून 7 किलोमीटर आहे इथून. बघू आता ला आलं की तुम्ही ट्रेकिंगनी पण जाऊ शकता. म्हणजे चालत आणि जर हे ह्याच्या जागी पण आळशी असतील तर डायरेक्टली तुम्ही रोहित सारखे स्कूटी किंवा काही जे तुमच्याकडे बाईक असेल ना तर डायरेक्ट 50 रुपये देऊन डायरेक्ट वरती जाऊ शकता. रोहित सारखे आळशी असतात. रोहित सारखे माझ्यासारखे नाही बाई, त्या दोघांसारखे. गाड्या येऊ शकतात काही 4 व्हीलर पण आणि 2 व्हीलर पण. पुढं चालत जायचं आपल्याला. इथून पुढं चालत जायचंय. आता चालायला सुरुवात केली आम्ही गाईस. बघू आता किती टाइम जाते. आम्ही तर रोजचा माणूस आहे इथला. आता आम्ही दोघंच इथले नवीन आहेत. पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाइम आलो मी आणि हा. यांना गाईड करतो आता. आता आणि हा आमचा गाईड आहे. गाईड करतो आता. खालचं सीन बघू शकता गाईस. क्लास सीन आहे. तुम्हाला दाखवतोच मी व्ह्यू पुढे. पब्लिक सुरू झाली इथनं. हे सगळे खायचे, काय खायचं असेल तर. हा मेन गेट आहे किल्ल्याचा. आमच्या माणसाला घाई बघा किती लागले वर चढायची. हा दुसरा दरवाजा. भाई काय आमचा गाईड काय सांगणं झालाय. इथंच दम लागला. काय ट्रॅकिंग करणार. हा आला तिसरा दरवाजा. किती दरवाजे काय माहिती इथं. आम्ही फर्स्ट टाइम आलोय.
नाही ना आता तोफखाना गाईज इकडं बघू तोफखान्यात काय विषय. हा तोफखाना आहे गाईज इथला. फोटोशूट चाललाय आतमधनं दाखवतो तुम्हाला. तोफखाना बघू शकता गाईज. आबीला इथे काम लागलं फोटोशूटचं. नीट काढ रे. सो आमचे पण फोटो नीट काढचे. सो गाईज हा आहे घोड्याचा घोड्यांसाठी पाणी पिण्यासाठी इथं जागा होती. तर गाईज बघून घ्या. मी आलो इथं महाराजांची समाधी आहे. महादेव. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायवासा. हा प्रॉपर पुतले बनवलेत मावळ्यांचे आपल्या. ही समाधी गाईज बघू शकता तुम्ही. आणि इकडे मूर्ती आहे त्यांची. हे पाण्यासाठी तलाव आहे गाईज. हे सगळीकडं किल्ल्यावर इथनं पाणी पोचायचं बघू शकता तुम्ही. बट आता थोडं ते ना घाण झालं. गाईज तिथनं आपले मावळे चढले होते गडावर कारण की सगळीकडनं तटबंदी होती आणि त्या रात्री तिथून खालून वरती चढले होते लढाईसाठी. दाखवत असेल काहीच भूक लागलेली सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. फक्त याच्या घरी नाश्ता केला होता. आता पेरू घेतला खायला. बघू कशी टेस्ट आहे. या तुम्ही पण खायला. दाखव पेरू आपलं. या खाय. अशी झोपड्या टाईपच आहे भाई. पण आम्ही एवढ्या दिवसांना चालत आलोय तर थकलोय. बट त्यांनी एवढी लढाई केली. एक हात तुटून सुद्धा हॅट्स ऑफ आहेत त्यांना. हॅट्स ऑफ. काय बोलतो भाई. हा रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. नमो पार्वती पते. हर 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 महादेव. हर हर महादेव. भवानीला घ्या की एकटा. भावांनो सो हे भवानीचं मंदिर आहे. जय शिवराय. इथे पुढे पाठीमागे दाखव. इथे राजाराम महाराजांची समाधी आहे. ही समाधी आहे काहीच राजाराम महाराजांची. गाईज गडावर नेटवर्क तर 0% आहे. पण जी शांतता सुख आणि पीस ज्याला बोलतात ना ते 100% आहे. आणि हेच तर आपल्याला पाहिजे. आणि हे जपून ठेवलं या लोकांनी. त्यांच्यासाठी पण हॅट्स ऑफ. हा मग आमच्या आबीचा दही खायचा मूड झालता म्हणून दही बघा किती मागवले त्यांनी. आता बघू कोण कोण खाते केवढे. मला तर एकच बस. या खायला. महाराज भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार वंदित शस्त्रास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौन प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस्त सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज योगीराज छत्रपती श्री श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय श्रीराम भारत माता की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव गाईस सकाळी जाताना पब्लिक बघा आणि आता बघा पब्लिक सकाळी काहीच नव्हती आता दुपारी उठून आले आम्ही चाललो होतो घरी तर गाईज फायनली अर्ध्या तासानंतर आम्ही खाली आलोय आता इकडं एका मंदिरामध्ये थांबलो आता आमची एक फ्रेंड येते सायली नावाची ती तुम्हाला आधी बोललो नाही का येणार होती बट ती आता इकडे येते ती आता तयार होते घरी आता काय माहिती कधी येते आम्ही फायनली खाली उतरलोय भावाने आपल्या घोषणा एक नंबर दिले तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि काय काय आवडलं ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि असेच आता नवीन नवीन ब्लॉग येत राहतील गाईज ठीक आहे गाईज भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गाईज तुम्हाला मागाशी बोललो होतो ना ही सायली येणार होती ती सिंहगडला तर आली नाही बट ही बघा इथं आले आता आमच्यासोबत फोटोशूटला का नव्हती आली जरा सांगशील सायली माझ्या असाइनमेंट बाकी होत्या करायच्या हा भाई किती सिन्सिअरली उत्तर देते असाइनमेंट राहिले एक असाइनमेंट नाही करत क्लासमध्ये काय नाही फक्त नावाला कुठेतरी गेलेली एक्झाम झालेले आहेत आता एक्झाम झालेले आहेत आता टॉप मारणार आहे हा एक्झामला पण नव्हतं. अरेना मध्ये ही एकटी येणार आहे चालतंय गाईज माझं लय Bye bye. उशीर झालं.